स्पायसी पनीर मशरूम मसाला बनवण्यासाठी सर्वात प्रथम मशरूम स्वच्छ करून घेतलेले आहेत, त्यानंतर हे कट करून घेतलेले आहेत। सोबतच आपल्याला घालायचे आहे पनीरचे छोटे छोटे केलेले क्यूब। त्यामध्येच इथे घालून घेत आहे मी फ्रोझन मटार आणि त्यामध्येच आपल्याला घालायचे आहे 2 मी इथे कांदे फ्राय करून घेतले होते ते घालून घेतलेले आहेत। सोबतच 1 मोठा चमचा इथे दही घातलेला आहे, 1 चमचा मिरची पावडर घातली, 1 चमचा धनेपूड घातली, अर्धा चमचा इथे हळद घातली आणि 1 चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि छान मिक्स करून आपल्याला हे अगदी थोडा वेळ मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला। तेल गरम झाले की 1 चमचा जिरे घालायचे आहेत, सोबतच घालायचे तमालपत्र आणि यामध्येच मी 2 चमचे इथे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालत आहेत। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्याही वाटणामध्ये यूज केलेल्या आहेत। तर आपल्याला थोडंसं स्पायसी बनवायचं आहे आणि टेस्टी खूप छान येते जेव्हा मिरची पावडर आणि तुम्ही हिरवी मिरची ही यूज करता। आता त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घालून घेतलेली आहे। सोबतच इथे 2 कट केलेल्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत हिरव्या, मधून मी स्लिट मारून घेतलं होतं, कट मारून घेतलं होतं आणि आता छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। छान तेल सुटल्यानंतर यामध्ये मी जे आपण मॅरिनेशन केलेल्या भाज्या घालणार आहेत त्याच्या अगोदर इथे मी अर्धा चमचा कलरची मिरची पूड घालून घेतलेली आहे। ज्या मॅरिनेशन केलेल्या भाज्या आहेत त्या आपण घालून घेतलेल्या आहेत। छान मिक्स करायचं। यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात मी घालणार नाही, कारण आपण मीठ ऑलरेडी घातलेलं आहे, दही आहे आणि मीठ घातल्यामुळं मशरूमला पाणी खूप सुटतं आणि त्यामध्येच त्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। खूप टेस्टी ही भाजी होते आणि छान होते, लवकर होते, झटपट होते। तर आता सगळं छान शिजल्यानंतर इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे, सोबतच घातलेली आहे दुधाची मलाई आणि कोथिंबीर। छान मिक्स करायचं आणि परत एकदा छान वाफ आणायची आहे आणि आपल्याला ही भाजी सर्व करायची आहे। खूपच टेस्टी भाजी होते, तुम्हाला मी दाखवतेच, बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि तेवढीच ही टेस्टी होते। तर संकष्टीच्या दिवशी मी ही रेसिपी केली होती, त्यामुळे मी अशा प्रकारे हे ताट तयार केलेलं आहे। सोबतच केलेले आहेत गव्हाच्या पिठाचे उकडलेले मोदक, तर तेही ताट माझं तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर एक लाईक करायला विसरू नका।